वडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळाळा गोपी चंदन हृदय कळवळाळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारियान नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टेळ हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दने ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जागी तुळसी माळ गळा गोपी चंदन टेळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठ्ठला आदिशक्ती मुक्ता सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी समर्थ सद्गुरु संत गजानन महाराज शनेश्वर भगवान योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा कारो दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोजतेजं स्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक सेवे लागे झालो सेवे लागे तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी
माझा केला अंगीकार दाखविला परात्पर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वंशी विभूषितकरा नवनीरदातभावा फलादरोष्ठा पूर्णेन्दुसरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री शिवाय नमस्ते मुखं व्याव्याहते यदा तन्मुखं पावनतीर्थं सर्वपापविनाशनं। सरस्वती माते जाव्यावे मजते तो काकुळती तुझला आपुल्या बाळासी धर्यात हाती न करी भजिती जनामध्ये सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाय मागा गण गण गणनाथ बोले 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 गण गण गणनाथ बोले। नन करुणेशा हसत मुखाने करुणेशा हसत मुखाने शेगावे हा दरवळतो कधी होनी गुप्त अचानक कधी होनी गुप्त अचानक भक्ताना भेटूनी तो गण गण गणनाथ बोले म्हणून अंगार सारथ्याने
गजाननाच्या सामर्थ्याच्या गजाननाच्या संकट जाय गण 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 गणात होते गण 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 गणात होते गण 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 गणात होते गण गणात होते हर 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 गोपाल कृष्ण आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टेळ हृदय कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अलौकिक कार्य तत्परता प्राप्त समर्थता प्राप्त वैराग्याची भीषण ज्ञानी यांचे राज्य शतकांचं मायबाप योगी यांची माऊली माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानोबाराय माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांना अतिशय प्रिय तथा निष्ठा सर श्री संत नाथ बाबा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग तुम्हा मायबाबांच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा की भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा थोर मायबाबांच्या कृपा आशीर्वादाने चालत असला आपला अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा वर्ष किती आहे आपलं 6वं वर्ष आणि 6व्या वर्षाची पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली हे मी माझं परम भाग्य समजतो. आणि हा सप्ताह किम निमित्त आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे तरी सांगणं हे वक्त्याचं प्रदान कर्तव्य म्हणून श्री शनेश्वर मंदिर या ठिकाणी समस्त गावकरी पंचक्रोशी भाविक भक्तांना च्या सहकार्याने श्री संत ज्ञानोबा माऊली पांडुरंगाच्या ग्रामदैवत महाराजांच्या कृपेने हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आयोजित कराविला आहे. त्याचप्रमाणे परिसरातील सर्व टाळकरी माळकरी वारकरी संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाला वाडी भोकर यांचे सर्वांचे अनमोल असं सहकार्य आहे. आणि ह्या सप्त्याला जे मार्गदर्शन लाभलंय आमचे परम मित्र मी ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो आमचे बंधू श्री हरिभक्तपरायण पंकज महाराज एकतासकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने हा सप्ताह फार आनंदात पार पडतोय. महाराज विठ्ठला आणि आपल्या या सोहळ्यासाठी गुणीजन मंडळी जी लाभलेली आहे महाराज मंडळी श्री हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू की ज्या वेळेस आम्हाला काही अडचणी येतात त्यावेळेस आम्ही वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेतो. म्हणजे ज्येष्ठ गुरुबंधू युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण मनोहरजी महाराज आहेत, पंकज महाराज आहेत, माझ्यासोबत आलेले आमचे मंगल महाराज, पंचक्रोशीतून आलेले समस्त टाळकरी मंडळी आहेत, विणेकरी बाबा आहेत. विणेकरी बाबा तर असे ना असं वाटतं की गाडी टाकून घेऊन जावं घरी. त्याचप्रमाणे मृदंगाची साध्यांची लाभती आहे जे मला 2 तास वाजवणार आहेत म्हणजे 2 तास माझ्या कीर्तनात वाजवणार आहेत. हरिभक्तपरायण आमचे भूषणजी महाराज. भूषण महाराजांसाठी एक वाक्य वापरेल मी बरं का. त्यांचं कौतुक नाही बरं का, वस्तुस्थिती सांगतोय. काय वस्तुस्थिती? ज्यांची पडावी पखवाजावर चाट लोक पाहतात त्यांची आतुरतेने वाट जे कधीच होत नाही नाराज त्यांना म्हणतात भूषण महाराज. विठ्ठला विठ्ठला. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी आलो आणि येता बरोबर आमच्या साहेबांनी काय नाव साहेब वाघ साहेबांनी येता बरोबर स्वागत केलं. फार आनंद वाटला. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचतोय तर या साऊंड सिस्टीममुळे नाही का. नाहीतर आम्ही इथून कितीही बडबड केली आणि ते जर तुमच्यापर्यंत नाही पोहोचलं व्यवस्थित तर काही फायदा आहे का? नाही महाराज. उत्कृष्ट असा साऊंड आहे. गुरुमाऊली साऊंड सिस्टीमचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत, स्वतः ऑपरेटिंग करत आहेत. आणि त्याचबरोबर सुद्धा दुधात साखर पडावी असं आमचं लाडकं व्यक्तिमत्व आहे का. आमचे नंदू दादा पण आलेले आहे. ते कीर्तनाची शोभा वाढवण्याकरता आलेले. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सर्वांचं कौतुक केलं की नाही. टाळकरी माळकरी वारकरी विणेकरी बाबा. आणि आम्ही जर कीर्तनाला आलो नसतो तर तुम्ही काय मंडपाला कीर्तन सांगितलं असतं नाही. म्हणून तुम्ही सर्व आलेले तुम्ही सर्व मायबाप तुमच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला जवळ जवळ आपलं कीर्तन संपायच्या वेळेवर कीर्तन
पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे तडजोडीचा दिवस असतो, आहे की नाही? जोडजाड चालूच असते. आणि कार्यकर्ते जर जास्त असले तर फजिती होत नाही, आणि कार्यकर्ते कमी असले की फार फजिती होते. असो, जशी मुक्ताबाई आम्हाला बुद्धी देईल तसं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करा. मला सांगा, का करायचे असतात कीर्तन सप्ताह? हा सोहळा, हा मंडप, साऊंड का करतो आपण? एवढा खर्च का करतो? का तुमच्याजवळ भरपूर पैसे झाले म्हणून घ्या महाराज, असं आहे का? नाही महाराज, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना. आहे. मला सांगा, तुमच्या गावात जर एखादी सिरियस पेशंट असला तर आपण त्याला कुठे नेतो? दवाखान्यात नेतो ना. मग दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर त्याला तपासतात, चेक करतात, है की नाही? तोंड आ कर, बंद कर, डोळे उघड, उलटा हो, पालता हो, सगळं करायला लावता. आणि मग म्हणता, डॉक्टर तुला काय होतंय? मग चाचणी परीक्षा होती का? नाही महाराज. एवढं सगळं झाल्यानंतर डॉक्टर त्याला काय करतात? इंजेक्शन गोळ्या देतात. इंजेक्शन गोळ्यांवर नाही भागलं ना, सलाईनची बाटली लावतात. त्याच्यावर नाही भागलं, त्याला 8-10 दिवस काय करतात महाराज? ऍडमिट करतात. ऍडमिट केल्यानंतर त्याच्यावर उपचार करतात. नुसता उपचार करून नाही भागलं ना, शस्त्रक्रिया करतात. काय शस्त्रक्रिया करतात? एवढ्यावर थांबत नाही ते, त्याला पथ्य देतात. काय? रोज तुमच्या वार गावापासून तर फाट्यापर्यंत पायी पायी जायचं, फाट्यापासून वार गावात पायी पायी यायचं, असं त्याला पथ्य देतात महाराज. आणि काय सांगतात? गोड खायचं. तुम्ही अख्ख्या गावात फक्त गोड बोलायचं, गोड खायचं, हा, असं त्याला पथ्य देतात महाराज. आणि त्याला रोगमुक्त करतात, आहे की नाही? त्याला रोगमुक्त करतात. जसा तो पेशंट सिरियस झाला होता तसे तुम्ही सगळे वर्षभरात सिरियस झाले होते, आणि म्हणून तुमच्यासाठी हा 4 दिवसाचा दवाखाना उघडलाय. आणि आज ऍडमिट होऊन तुम्हाला कितवा दिवस आहे? पहिला. आणि पहिल्या दिवसाचे डॉक्टर आहेत कोण? सुजित महाराज काही डॉक्टर नाही. सुजित महाराज डॉक्टर नाही. सुजित महाराजही रोगीच आहे. ज्यांचा अभंग आपण सेवेकरता घेतलाय ना, श्री संत नाथ बाबा, हे आजचे डॉक्टर आहे. विठाला आज नाथ बाबा तुमच्यावर फार छान असं इलाज करणार आहे. त्या डॉक्टरांनी इंजेक्शन, सलाईन गोळ्या दिल्या होत्या ना, तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. संत प्रमाणारूपी इंजेक्शन गोळ्या तुम्हाला मिळणार आहे. त्या डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. तुम्हाला इथे शास्त्र शिकवलं जाते. त्या डॉक्टरांनी पथ्य दिलं होतं. काय? गोड खायचं. इथेही पथ्य आहे. काय? पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे. आणि कवाचे नसेवे, आणि कवाचे नसेवे, हो पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, विठोबाचे. सात पाहिजे तर अशी. पथ्य नाम विठोबाचे आणि गवाचे न सेवी. तिथेही पथ्य होतं, गोड खायचं नाही. इथे आल्यानंतर एकच पथ्य आहे. काय? आम्ही ज्या वेळेस सांगू टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा, त्या वेळेस काय करायचं? टाळी वाजवायची आणि मुखाने काय म्हणायचं? काय? फेटा बांधला ऐकून येते मला? मोठ्यान बोला. मी एकदा असंच सांगितलं, विठ्ठल विठ्ठल म्हणा. एक दल्ली होती, दिल्ली काय नाही, पप्यान बाप, पप्यान बाप, पप्यान बाप म्हणतो. दल्ली पप्यान बाप नाही, विठ्ठल म्हण. नाही म्हणे, तेच नाव नाही का म्हणे, विठ्ठल आहे म्हणतो. तू नाही विठ्ठल कथा, तो विठ्ठल कथा, असं नाही. त्या डॉक्टरांनी त्याला रोगमुक्त केलं होतं. इथे आल्यानंतर तुम्हाला बहुरोगातून मुक्ती मिळते. विठ्ठला विठ्ठला. अभंग आहे नाथबाबांचा, आणि या अभंगातून नाथबाबा काय सांगतायत? आवडे देवासे तो ऐका प्रकार. कुठला प्रकार आवडतो देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. आपण प्रत्येकाने भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, नामाचा उच्चार केलं पाहिजे. जो भगवंताच्या नामाचा उच्चार करतो ना, तोच देवाला आवडतो, दुसरा आवडत नाही. अजून काय आवडते? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. प्रत्येकाने पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे, घातली पाहिजे. ती का घातली पाहिजे तुम्हाला पुढे सांगेल. कपाळाला गोपी चंदनाचा टिळा लावला पाहिजे.
गोपीचंदनाचा टिळा लावण्याचे भरपूर असे फायदे ते मी तुम्हाला सांगणार आहे बरं का, तेही सांगणार आहे. अजून काय आवडते? तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. हृदयात कोणाचा कळवळा पाहिजे? सासरवाडीचा नाही. कोण बोललं सासरवाडी? वैष्णवांचा. हृदयी कळवळा वैष्णवांचा. अजून काय आवडते देवाला? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी येते ना, त्यावेळेस पंढरपूरला जावं. ज्याला पंढरपूरला जाणं शक्य नाही ना, त्याने मुक्ताबाईला यावं. कुठे यावं? आपल्या जवळ आहे मुक्ताबाई. पंढरपूर मला वाटतं इथून 500 किलोमीटर आहे आणि मुक्ताबाई फक्त 100 किलोमीटर आहे. 100-125 किलोमीटर. तुमच्या माहितीकरता सांगेल, कालचा जो दिवस होता ना, तो फार महत्त्वाचा होता. तो फार महत्त्वाचा होता. ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याला आपण कुठे जातो? आळंदी जातो ना. कालच्या दिवशी मुक्ताबाईचा समाधी सोहळा होता. मुक्ताई तिरोभूत सोहळा. मुक्ताबाईंची कुठे समाधी का हो? नाही महाराज, मुक्ताबाईची समाधी नाही. कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली विठ्ठला. तुम्हाला म्हणून सांगतो, काल मुक्ताबाईवर एवढी गर्दी होती, पाय ठेवायला जागा नव्हती. हो, जे गेले असतील ते महाभाग्यवान आहे आणि जे गेले नसतील ना ते अभागी आहेत महाराज. आपल्या परिसराचं वैभव आहे. आपली जर कोणाची ओळख असेल ना, तर आपल्या सर्वांची ओळख काय माहिती आहे का? तुम्ही जर तिकडे गेलात ना ज्ञानोबारायांकडे, तर हक्काने सांगायचं की आम्ही मुक्ताबाईचे लेकर आहे. कोण आहे आम्ही? आम्ही मुक्ताबाईचे लेकर आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगेल मी, आपल्याला ना दोन मायेचे उपकार आहे आपल्यावर. 2 मायेच्या आश्रयाखाली आपण आहे. कोणकोणती? एक मुक्ताबाई आणि दुसरी कोण? नाही, एक मुक्ताबाई आणि एक सप्तशृंगी गडावरची जगदंबा माता. इकडे जगदंबा आहे, इकडे मुक्ताबाई आहे. हा जो दोघींचा पट्टा आहे ना, ह्या पट्टा इकडे अर्धा पट्टा मुक्ताबाईने झाकला आहे, अर्धा पट्टा कोणी झाकला आहे? त्या जगदंबेने झाकलाय महाराज. आणि तिच्या छत्र छायेखाली आपण वावरतोय महाराज. विठ्ठला विठ्ठला. काल मुक्ताबाईचा समाधी सोहळा, काल कीर्तन झालं महाराज. आणि काय अवर्णनीय सोहळा, अवर्णनीय सोहळा. मुक्ताईनगरला जा तुम्ही किंवा मेहुणला जा. आता मुक्ताईनगरला मला वाटतं 100 कोटीचा प्रोजेक्ट आहे, तो जोडजोड पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. किती? 100 कोटी. तर हे सोहळे आपण केले पाहिजे. एवढ्या दूर तर आपण जाऊ नाही शकत, आहे की नाही? म्हणून हे जवळच्या आपण केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. याच्यासारखं साधन दुसरं काहीच नाही. आणि जो हे सगळं करतो ना, मग एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. विठ्ठला विठ्ठला. मग नाथ बाबा सांगतायत की आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आमच्या वारकरी संप्रदायातील थोर महान साधू संतांनी सांगून गेले. प्रत्येक साधू सांगतायत नामचिंतन करा, नामचिंतन करा. त्याच्यासारखं सोपं साधन कुठलंच नाही. तुकोबाराय सुद्धा सांगतात ना, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे. कलियुगामध्ये फक्त कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये योग याग विधी येणे नो हे सिद्धी. किती योग करा, किती याग करा, याच्याने सिद्धी होणार. कलियुगामध्ये फक्त कलियुगा माझे करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे काय? पेटावान जे मी करतोय ते का? अरे आम्ही 2 तास जे बोलतो ना, ते फक्त समाज प्रबोधन असते. आणि कीर्तनामध्ये जेवढं विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना, तेच खरं कीर्तन असते. जेवढं विठ्ठल विठ्ठल म्हणतो तेवढंच खरं कीर्तन असते. बाकी सगळं समाज प्रबोधन असते. हो, विठ्ठला विठ्ठला. तुम्ही जर नामस्मरण केलं, तुम्ही जर सतत विठ्ठल 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 चिंतन केलं, तर त्याचा फायदा काय माहिती आहे का? घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे. घेता नाम
ऐसा नाता महिमा ऐसा वेद शिणला झाले सीमा घेताना 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 विठोबा पर्वत घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जडती. कितीही पाप केलेलं असू द्या, कितीही पाप केलेलं असू द्या, ते जळून खाक होते. मग कोणी कोणी नामस्मरण केलं देवाचं? तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही एवढं हात ताणून ताणून सांगताय, एवढं ओरडून ओरडून सांगताय, तुमच्याकडे एखादी उदाहरण आहे का? आहे का उदाहरण? आहे. कोण? एक रत्नाकर नावाचा कोण होता? पुरुष होता, सत्पुरुष होता. त्याचं नाव काय? रत्नाकर. पण त्याच्या अंगी एक दुर्गुण होता. कुठला? तो लोकांना मारायचा. काय करायचा? मारायचा. एक माणूस मारला की त्याच्याजवळचा दगड घ्यायचा. तो दगड नाही म्हणत त्याला, त्याला म्हणतात शालिग्राम. आणि तो फक्त माणसं मारत नव्हता. तो कोण मारायचा? तो मारायचा ब्राह्मण. एक ब्राह्मण मारला की त्याच्याजवळचा शालिग्राम घ्यायचा आणि तो रांजणात टाकायचा. असे किती रांजण भरले? 7 रांजण भरले. 7 रांजण भरले. कोणी? कोणी? रत्नाकरने. रत्नाकरने मारलं. लक्ष ठेवा बरं का, मी जे बोलतोय ना व्यवस्थित आहे का? त्या रत्नाकरने मारले. किती ब्राह्मण मारले? 7 रांजण भरले शालिग्रामने. एवढे ब्राह्मण मारले. मग त्याला भेट झाली एकदा. कोणाची? नारद मुनींची. नारद कोण आहे? नारद मुनी संत आहे. संतांची भेट झाली की त्याचं ज्याला ज्याला संत भेटले त्याचा बेडापार झालेला आहे महाराज. हो, संतांची भेटीचा महिमा माहिती आहे का तुम्हाला? संत कृपा झाले झाले, संत कृपा झाले, इमारत फळा त्याला भेट झाली नारद महर्षींची. नारद म्हणे, का रे तू हे कोणाकरता करतोय? हे जे एवढं पाप करतोय ना, कोणाकरता करतोय? काही नाही म्हणे, 2 येडे पोरं आणि 1 शेंबडी बायको, त्यांच्यासाठी हे करतोय. म्हणे मग ज्यांच्यासाठी करतोय ना, एकदा घरी जाऊन त्यांना विचार, हे मी एवढं पाप करतोय हे कोणासाठी करतोय? तुमच्यासाठी करतोय ना, तर ह्या पापामध्ये तुम्ही भागीदार व्हाल का? जातो तो घरी, अर्ध्या रस्त्यात जातो आणि पळत पळत मागे येतो. नारद महर्षीला म्हणतो तुम्ही त्या झाडाजवळ उभे राहा. नारदाला झाडाजवळ उभं केलं आणि दोऱ्यानं बांधतो, दोरीनं बांधतो विण्यासहित. आणि मग जातो महाराज घरी. तिची बायको उभी असते. तिच्या बायकोला म्हणतो, का ग मी एवढे पाप करतोय, हे चोरी चपाटी ब्राह्मणांना मारतोय, हे कोणासाठी करतोय? ती म्हणे आमच्यासाठी. मोठं तोंड करून सांगितली, आमच्यासाठी करतोय. बर, मग मी हे एवढं पाप करतोय ना, याच्यात तुम्ही भागीदार व्हाल का? ह्या पापाच्या भागीदार? ती अशी टकमकत की त्यांकडे, कशी टक्कमको बघतोय अशी पाहत होती ती. तिला असा उलटा घाम झाले. कोणले? त्यानबाईले, रत्नाकरची बायको. त्यानबाईला असा उलटा घाम झाले. ती म्हणे यानी माणसे मारेल नाही, यानी माणसे मारेल, याने डायरेक्ट बामण उपाडेल. आणि इथलं पाप कोण भरी? मग इथलं पाप भरी कोण? आता बाईची जात कशी राहते? बाईची जात राहते हुशार. दुसरा शब्द सांगू का? चॅप्टर. बाईची जात कशी असते? चॅप्टर. ती काय करते? घरात जाते, 10 मिनिटं थांबते आणि पळत येते. म्हणे विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, अशी करत येते ती. तो म्हणे काय झालं? म्हणे विंचू चावला. म्हणे मग आता काय करू? म्हणे मला ज्या वेदना होत आहेत ना, याच्यातल्या अर्ध्या वेदना तुम्ही घ्या. मला जे दुःख होतंय याच्यातलं अर्ध दुःख तुम्ही घ्या. तो म्हणे तू ना सटकी जायले का? म्हणे विंचू कोणाला चावला? तुला.
आणि त्याचं दुखणं मी कसं काय घेऊ? विंचू जर तुला चावलाय तर त्याचा त्रास तुलाच भोगावा लागेल ना. मग ती म्हणे किडा तू पाडी राहना म्हणे आणि मला भोगायला सांगे राहणार. आई कस काय चाले म्हणे विठाला किडा तू पाडस म्हणे आणि मला सांगे राहणार म्हणे तुला भोगणं पडेल. ऐकाच काय शक्य आहे? जसं हे शक्य नाही ना तसं तेही शक्य नाही. मग त्याला उलटा काम चाले. मग तो नारद महर्षींकडे गेला, पळतच गेला. महाराजांनी काय सांगतो माहितीये? काय मे उद्धार पावेल, काय मे उद्धार पावेल, काय कृपा करेल नारायण, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, कै खंडा येन कर्म, कै खंडा येन कर्म. करा समाधान चित्त माझे येला कर्म, कै कर्म. नारद मुनींना विचारतोय तो मग कै मे उद्धार पावेना, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांग संत जन, करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार करा म्हटले. नारद महर्षी मी करेल, पहिले मला बांधला हे सोड म्हणे तू दोर. त्याने दोर सोडला. नारद महर्षीने त्याला सांगितलं तू दुसरं काहीच करू नको, मी जेवढा मंत्र सांगतो तेवढा मंत्राचा फक्त जप कर. नारद महर्षीने मंत्र दिला कुठला? कुठला? राम. राम म्हटले रत्नाकर तू फक्त राम नावाचा उच्चार कर. नारद महर्षीने त्याला म्हणून दाखवलं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्याने आयुष्यभर काय केलं होतं? मारामाऱ्याच केल्या होत्या. त्याला राम काही येणे, तो आणि मरा मारा मारा. नारद म्हणे मारा मारा का म्हणत नाही, म्हण मरा 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 राम 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 राम. एवढा जप केला महाराज, एवढा जप केला की कोडियाची कीर्ती वाढली गहाण. रामायण रामाधी, रामायण रामाधी. कोडियाची कीर्ती वाढली गहाण, गेले रामायण रामाधी, गेले रामायण रामाधी. नाम जप करता 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 त्याच्या अंगावर वारूड साचलं. कोणाच्या? रत्नाकरच्या. मग बऱ्याच वर्षांनंतर नारदांची स्वारी निघाली तिकडनं. नारद मुनी जात होते आणि एक वारूड होतं आणि त्या वारुडामधून नारदांच्या कानावर एक आवाज पडला. कुठला? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नारद महर्षींनी त्या वारुडाला कान लावला. त्या वारुडाची माती बाजूला केली महाराज आणि त्याच्यातून एक दिव्य पुरुष बाहेर निघला आणि त्या पुरुषाचं नाव ठेवलं मग वाल्मिक महर्षी. विठ्ठला विठ्ठला. मग वाल्मिक महर्षींनी पुढे काय केलं आपणा सर्वांना माहिती आहे. अरे त्यांनी जसं लिहावं तसं वागावं लागलं. कोणाला? रामाला. राम कोण होता? अखिलकोट ब्रह्मांड नायक होता, जगाचा बाप होता. वाल्मिक महर्षींनी लिहिल्याप्रमाणे जगाच्या बापाला वागावं लागलं, त्या लीला कराव्या लागल्या. मग तुम्ही आपण जर नामस्मरण केलं तर आपला उद्धार होणार नाही? होणार नाही. अजून कोणाचा उद्धार झाला? कोणाकरता कोणा? अरे उद्धार जाऊ द्या, देव स्वतः धावत येतो. तुम्ही फक्त अंतःकरणापासून त्याचं नामस्मरण करा. तो नाही येईल ना तेव्हा सांगायचं. कोणाकरता धावत आला होता? राजपूत घराण्यामध्ये संत मीराबाई होऊन गेली. आपणा सर्वांना माहिती असेल मीराबाई, आहे की नाही? त्या मीराबाईने काय करायची? ती काय करायची? फक्त भगवंताचं नामस्मरण.
तिला भगवंताशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. तिने भगवंताला सर्वस्व आपलं मानलं होतं. तिचं संपूर्ण जीवन भगवंताच्या स्वाधीन केलेलं होतं. तिचं जीवन कसं होतं माहिती आहे? ती भगवंताला नेहमी म्हणायची, बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे, मुझे दुनिया वालों से क्या काम रे, झूठी दुनिया झूठे बंधन झूठी है ये माया, झूठे सास का आना जाना झूठी है ये काया, ओ मुझे प्यारा तेरा नाम रे, बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे, मुझे दुनिया वालों से क्या काम रे. अरे देवा, माझ्या जगण्याचा सारा फक्त तू एकुलता एक आहे म्हटले. चमत्कार असा घडला, तिचा जो बाप होता ना, बाप तिनं दल्ला. तिने काय करेल होतं माहिती का? विषाचा प्याला पाठवला तिला मारण्यासाठी. अरे कुलनाशिनी जन्माला आली म्हटली, आमच्या कुळाचा नाश करेल म्हटले, हिला मारून टाका. मीराबाईने काय केलं माहितीये? हंस के तू पी ले विष का प्याला, तो है क्या डर तो है संग गोपाला, तेरे तन के ना होने ओ मेरा प्रेम दीवाने, ओ मेरा श्याम दीवाने. मीराबाईने विष प्यावं, मीराबाईला काहीच होऊ नये, मात्र भगवंताची मूर्ती काळी ठिक्कर पडायची. याला कारण का? भगवंताचं ब्रीद वाक्य आहे, अरे तू मेरे नाम पर तो मैं तेरे काम पर, अगर तू तेरे धाम पर तो मैं भी मेरे धाम पर. विठला विठला. मीराबाईचा किती मोठा अधिकार आहे सांगू? फक्त नामस्मरणाचा. नामस्मरणामुळे एक वेळचा प्रसंग असं, आत्ताच आम्ही वृंदावनला गेलो होतो, आमचे पंकज महाराज आणि मी सोबत होतो. त्याचप्रमाणे आमचे ताई साहेब पण आलेले स्वयंपाक करण्यासाठी होते आमच्यासोबत. तर जे जे वृंदावनात गेले असतील ना, त्यांनी पाहिलं असेल की तिथे दर्शन कसं होते. प्रत्येक मंदिरात, बाकी बिहारी मंदिरात जर गेले ना, असा पडदा लावला जातो आणि पडदा उघडला जातो. पडदा 5-5 मिनिटाने पडदा लावतात आणि उघडतात. मग तिथल्या पंडित लोकांना विचारलं मी, अरे पंडित जी, अरे बार बार ऐसा पर्दा क्यों लगाते हो आप? त्यावेळेस त्या पंडितांनी, तिथल्या ब्राह्मण लोकांनी काय सांगितलं माहिती है? अरे बोले महाराज जी, यहाँ पर बहुत साल पहले एक मीरा नाम की औरत आई थी, एक मीरा नाम की संत आई थी. तर तिने भगवंताचं नामचिंतन केलं, भगवंताला अशा नजरेने न्याहाळलं, अशा नजरेने न्याहाळलं, अशा नजरेने न्याहाळलं म्हटले की ज्या वेळेस मीराबाई परतून गेली ना, तर तिच्या मागे मागे आमचे भगवंत चालले गेले. कोणाच्या मागे? मीराबाईच्या, आपल्या गावच्या सखुबाईच्या नाही, मीराबाईच्या मागे गेले. तिच्या मागे मागे गेले म्हटले
तर आमच्यासारखे ब्राह्मण लोक गेले आणि भगवंताला दान मध्ये मागितलं आणि परत विराजमान केलं. मग आम्ही तेव्हापासून आहे ना हा पडदा लावतो की न जाणे एखादी मीराबाई सारखी कोणी संत आली, तिने अजून एखाद्याने जर अशा दृष्टीने निहाळलं आणि परत आमचे भगवंत गेले तर आता परत येणार नाही. म्हणून आम्ही परत 5-5 मिनिटात काय करतो, हा पडदा लावतो आणि पडदा उघडतो. कोणामुळे प्रथा पडली? विठाला विठाला अंतकरणापासून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. तो तुमच्या पाठी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही महाराज. तुम्ही अंतकरणापासून देवाचा धावा करा, तो आल्याशिवाय राहणार नाही. कोणा करता आला देव? कोणा करता आला? भागवत कथा ऐकली का तुम्ही? ध्रुवबाळ माहिती तुम्हाला? ध्रुव बाळाला कशाची अपेक्षा होती? ध्रुव बाळाला अपेक्षा होती फक्त बापाची मांडी पाहिजे. म्हटले काय सांगितलं होतं? बापाची मांडी पाहिजे. म्हणून तो जंगलात गेला. तिथेही त्याला कोण भेटलं होतं? नारद महर्षी. नारद महर्षी भेटले. द्वादशी अक्षरी मंत्र दिला महाराज. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवढा मंत्र म्हटला महाराज त्यांनी. कोणी? त्या ध्रुव बाळाने. अरे स्वतःचा बाप नाही, जगाचा बाप आला होता. ज्या वेळेस जगाचा बाप आला ना, त्या ध्रुव बाळाला काय बोलावं हे सुचत नव्हतं. काय बोलावं हे सुचत नव्हतं. तर त्यावेळेस भगवंताने काय केलं महाराज? आपल्या हातातला शंख घेतला. शंख त्याच्या गालाला लावला. त्यावेळेस ध्रुव बाळाने केले स्तुती आहे. योन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्य खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ध्रुव बाळाने केलेली स्तुती आहे. अरे ध्रुव काय पाहिजे सांग म्हटले तुला? ध्रुव बाळ म्हणे बापाची मांडी पाहिजे. अरे बापाची काय? अढळपदी बाळ बैसाविला ध्रुव आणि क्षीराचा सागर उपमन्यू. विठाला विठाला. हा कशाचा परिणाम आहे? नामस्मरणाचा. असे तुम्हाला आम्ही हजारो उदाहरणं देऊ शकतो. भक्त प्रल्हादासाठी देवाने अवतार घेतला. भक्त प्रल्हाद काय करायचे? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बरं भक्त प्रल्हाद हे नामचिंतन करायचे. कसं करायचे? आवडीने करायचे का सवडीने? आवडीने करायचे. आवडीने करायचे ना. मग अशीच आवड नाथबाबा अभंगाच्या पहिल्या चरणात व्यक्त करतायत. आवडे देवासी नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा
माझं आवडतं गाणं. एकदा टाळी वाजव महाराजांसाठी. इतना तो या असं ठला विठला. जो गायनाचा भोक्ता आहे ना त्याला कळेल. बाकी या काय बुकिरान मग काय बुकत या असं बुकतात नाही द्या. विठला विठला. नामचिंतन करावं आवडीने. हे सगळं आवडीने सवडीने नाहीये. हा आपला परमार्थ सगळा सवडीचा आहे महाराज. मला सांगा महिला मंडळांना एक प्रश्न विचारतो मी. जर तुम्हाला लग्नाला जायचंय सकाळी उठून लवकर लग्नाला जायचंय तर तुम्ही सर्वात पहिले काय करता? काय करता? जाऊ दे माय कपडा गिपडा धुईली पहिले. कपडा गिपडा धुईली भांडे कुंडे कशी जण ती देऊ आणि सगळ्यात शेवटी काय करता? देवपूजा. आणि टाइम जर नाहीच भेटला तर मग राहू दे आजचे दिवस नाही केली देवपूजा तर काय होते? खरं आहे की नाही? जे आधी करायला पाहिजे ते सगळ्यात शेवटी करतो. आणि अशी भक्ती केली तर देव तुम्हाला भेटणार आहे का? अजिबात भेटणार नाही महाराज. आता तर अशी वरपांगी सेवा चाललेली, वरपांगी भक्ती आहे. तुम्ही कुठल्या बी महादेवाच्या मंदिरात जा, महादेवाची मूर्ती तुम्हाला वल्ली सापडीन, कोळली सापडणार. काय ऊत आलाय, काय ऊत आलाय. अरे 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 महादेवाचं जबरदस्त सीझन आहे आता, खतरनाक सीझन आहे. अरे जंगलातले पहाडातले महादेवाचे मंदिर उजेडात आले. आले की नाही? आले महाराज. तुम्ही कुठल्या बी महादेवाच्या मंदिरात जा, महादेवाची मूर्ती वल्लीच सापडेन. मंदिरातला महादेव वल्ला आणि घरचा महादेव वा रे वा, चांगले कबलता येते. घरचा महादेव कोळला, चांगला कोळला केला तुम्ही त्याला. तो मोरीत घुसला ना घरचा महादेव, तो मोरी माग घुसना तो आवाज येत ऐ पाणी टाकव त्यांचे थांबव माय मी मंदिर मा जाईयस पहिले. अरे घरचा महादेव प्रसन्न करा आधी. जोपर्यंत तुम्ही घरचा महादेव प्रसन्न करत नाही ना मंदिरातला महादेव कधीच प्रसन्न होणार नाही. विठ्ठला विठ्ठला. बरं मला सांगा तुम्ही, आमच्या प्रदीप मिश्रा महाराजांनी फार सोपी करून दिली भक्ती. कशी? एक लोटा आणि सारी समस्या का. हा बरं तिथं गेल्यानंतर तुम्ही कुठला मंत्र म्हणतात? श्री शिवाय. हा मंत्र कोणाकोणाचा पाठ आहे बरं? बोटवर करा. कोणाकोणाचा पाठ आहे? कोणाला म्हणताय तो? कोणाचाच पाठ नाही? कोण आज नाही? सर्वांचा पाठ आहे का? सर्वांचा पाठ आहे ना? तुम्हाला सांगू परफेक्ट आकडा कोणाचाच पाठ नाही. माझा पाठ आहे, तुम्हाला म्हणून दाखवतो. तुमची फक्त एकच ओळ पाठ आहे. तुमची फक्त एक ओळ पाठ आहे. जर तुमचं लक्ष असेल तर नमन म्हणत असताना मी हा मंत्र म्हटला होता पूर्ण. ज्याचं ज्याचं लक्ष असेल त्याला कळेल. आता ज्याला लिहायचं असेल त्याने लिहून घ्या, ज्याला शूटिंग करायची असेल शूटिंग करून घ्या, ज्याला रेकॉर्डिंग करायची असेल त्याने रेकॉर्डिंग करून घ्या. एवढ्या दूरून आलोय मी, निदान एवढा मंत्र जरी पाठ केला ना तुम्ही पूर्ण तरी माझ्या कीर्तनाचं सार्थकता आहे, मला समाधान आहे. ऐका तो मंत्र असा आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा तन्मुखं पावनं तीर्थं सर्व पाप विनाशनम. या मंत्राचा अर्थ असा आहे श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा. ज्या मुखाने हा मंत्र उच्चारला जातो ना तन्मुखं पावनं तीर्थ, ते मुख आहे ना पावन होतं. नुसतं पावन नाही होत तर ते तीर्थ रूप होतं. आणि याचा जो वारंवार उच्चार करतो ना तर त्याचे सर्व पाप विनाशनम. विठ्ठला विठ्ठला. त्याच्या सर्व पापांचा हा नाश होतो असा तो मंत्र आहे. कसा? श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा तन्मुखं पावनं तीर्थं सर्व पाप विनाशनम. है ना? जाऊ दे आपल्या विषय बाजूला जाईल. भक्त प्रल्हादाने किती कसं नामस्मरण केलं? आवडीने केलं, सवडीने केलं का? नाही. अरे किती किती संकट आले. तो हिरण्यकश्यपू त्याचा बाप होता. तो म्हटला याला हत्तीच्या पायाखाली द्या, याला उकडत्या तेलात टाका, याला कडे लोट करा, याला होलिकामध्ये जाळा. अरे बालन बाका होता उसका, बालन बाका होता उसका जिसका रक्षक दया निधान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है
भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। कडेलोट केला त्याला, साक्षात भगवंताने सांभाळलं. कोणाला? भक्त प्रल्हादाला. कारण तो काय करत होता? नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण नारायण लक्ष्मी नारायण, नारायण नारायण सूर्यनारायण नारायण. हो, भगवंताचं नामस्मरण केलं त्याने आवडीने. त्याचा बाप म्हणे हिरण्यकश्यपू, अरे सांग म्हणे तुझा देव कुठे? भक्त प्रल्हाद म्हणायचा, कुठे नाही हे विचारा म्हणे. कुठे काय? कुठे नाही म्हटले माझा देव. अरे कण कण में है भगवान, पहचान सके तो पहचान, कण कण में छुपा है भगवान. कणाकणात भरलेला आहे तो देव. सांग म्हटले या खांबात आहे का? म्हटले हो. म्हटले या खांबात आहे. तलवार काढली महाराज, त्याने धावत गेला. पण ज्या वेळेस हिरण्यकश्यपू त्या खांबाकडे धावत जात होता, त्यावेळेस त्या भक्त प्रल्हादाने देवाचा धावा केला अंतःकरणापासून. भक्त प्रल्हाद म्हटला, देवा मी तर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सांगून दिलं, तू खांबामध्ये, जर तू या खांबातून प्रगट नाही झाला तर याच्या पुढे तुला कोणीच देव मानणार नाही. तो भक्त प्रल्हादाने त्या ठिकाणी देवाचा दावा केला. कसा दावा केला माहिती आहे? मेरे बिनती सुनो तो मानो, मेरे बिनती सुनो तो मानो, मानो तुझे मेरा, राम नहीं तो कर दूंगा सारे जग में तुझे बदनाम. दुनिया में तेरा है बड़ा नाम, आज भी मुझे तुझसे पड़ गया का. दुनिया में तेरा है बड़ा नाम, आज तुझसे मेरा पड़ गया काम. मैं नहीं कहता, कहते सारे, मैं नहीं तेरा कहते सारे, तूने बनाए चांद सितारे, तूने बनाए चांद सितारे. पापी जगत में तू एक अपना, इस जगत में तू बस अपना, जीवन है एक आखिर सपना, जीवन है आखिर सबका. मेरे बिगड़े बात बनाते, मेरे बिगड़े चाल चलाते, मैं गाऊं सुबह शाम, राम नहीं तो कर दूंगा सारे जग में तुझे बदनाम. दुनिया में तेरा है बड़ा नाम, आज भी तुझसे पड़ गया काम. धावा केला महाराज भक्त प्रल्हादाने देवाचा. प्रकार असा घडला, खांबावरीलात मारिली दुर्जने, स्तंभे नारायण प्रगटला. नामस्मरणाच्या बळावर भगवंताला अवतार घ्यावा लागला महाराज, आणि त्या हिरण्यकश्यपूचा वध केला. विठाला विठाला म्हणून नाथबाबा सांगतायत, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. तुमचे जन्मांतरीचे पाप जळून हे खाक होतील महाराज. अजून नाथबाबांनी काय सांगितलं? अजून कुठली आवड आहे म्हटले? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुळसी माळा गळा गोपी चंदनीला, तुळसी माळा गळा गोपी चंदनीला, तुळसी माळ गळा गोपी चंदनीला, तुळसी माळ गळा गोपी चंदनीला, तुळसी माळा गळा गोपी चंदनीला, तुळसी माळा गळा गोपी चंदनीला, तुळसी माळ गळा गोपी चंदनीला, तुळसी माळ गळा
गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. दुसरी आवड दुसऱ्या चरणात व्यक्त केली नाथबाबांनी. एक नामचिंतनाची आवड आणि दुसरी प्रत्येकाने गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घालायला हवी. कपाळी चंदनाचा टिळा लावा. भगवंताने आपल्याला 3.5 हाताचा नरदेह दिलाय ना. तो कशा करता दिलाय? त्याचे नामचिंतन करण्यासाठी. त्याला जे अलंकार आवडतात ना ते अलंकार घालण्यासाठी हा नरदेह दिलेला आहे आपल्याला. हाडकं फोडायसाठी नाही. बरेच जण हाडकं फोडतात. भगवंताने हे अवयव दिले ना आपल्याला, फार मोठं त्याच्याकडे मागे राजकारण आहे, धर्मकारण आहे. प्रत्येक अवयव भगवंताने आपल्याला 2-2 दिले. दिले की नाही? कान किती आहे? बोलत चला, आमच्याकडे 2-2 वर्षाचे पोरं बोलता. कान किती आहे? हात किती आहे? पाय किती आहे? डोळे किती आहे? नागपुड्या किती आहे? नागपुड्या असं शेंडास का बरं दिला? इथे नुसते छिद्र दिले असते तसे चार्जिंगचे खोसतात ते प्लग सारखे असे 2 छिद्रे दिले असते तर चाललं नसतं का? याचा शेंडा का बरं दिला? देवाला माहिती पाऊस जर आला ते पाणी असं निथरून जायला पाहिजे आणि मधून पाऊस आला तर मध्ये थांबला पाहिजे थोडा वेळ. ते जर असतं ना असं चार्जिंगचे खोसतात ते छिद्रे भसाबस बाहेर आलं असतं ते. मला सांगा हात किती आहे? हाताला बोट किती आहे? 9च राहता बाबा. हाताला बोट किती असतात? 9. किती असतात हाताला बोट? किती असतात दीदी? किती? 9 नाही ना, 9 असताना. तुम्हाला खोटं वाटे? मोजून दाखवू का? मोजा तुम्ही, मोजा. 1 2 मोठ्यान बोला. किती झाले? 5 7 ठरा विठ्ठला. म्हणून हाताला बोट किती असतात? 9 असताना राव. बरं तुम्ही शहाणे माणसं परत एकदा मोजा. मोठ्यान बोलायचं बरं काय? मोठ्यान मोजायचं. 1 2 मोजा. 3 4 6 ठला ठला. जादू जादू अशी जादू आहे आपल्या कीर्तनात. टेन्शन नका घेऊ. मी शाळेत 9 सांगायचो. मॅडम म्हणायची हाताला बोट किती? सगळे पोरं सांगायचे 10. मी सांगायचो 9 कारण मला 9च बोट आहे. विठाला विठाला. जादू बिदू काही नाही बरं का. माझ्या एका हाताला 4च बोट आहे. म्हणून मी केव्हा काय सांगतो, अरे ज्याला एक हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला एक पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, आणि ज्याला एक बोट नाही त्याला विचारा बोटाची किंमत. विठाला. भगवंताने आपल्याला दात किती दिले? दात 32. आणि दुधाचे कोण मोजे? दुधाचे पडले ते. दातांमध्ये बी मजा आहे बरं फार. समोरचे वरचे आणि खालचे 2 दात असतात ना त्यांना पटाशीचे दात म्हणतात. त्याच्या शेजारी जे येतात त्यांना म्हणतात उपपटाशीचे दात. त्याच्यानंतर जे येतात त्यांना काय म्हणतात? सुळे दात. त्याच्यानंतर जे येते तिला, आणि लग्न झाल्यावर ते तिला म्हणतात, वा रे वा, लग्न झाल्यावर अक्कल दाढ नाही येत, फक्त दाढ येते, अक्कल तिकडून येते. असं येते. मी विचार करतो अक्कल दाढ काय भानगड आहे. जेव्हा माझं झालं तेव्हा मला कळालं की अशी अक्कल दाढ येते. विठाला विठाला विठाला. भगवंताने आपल्याला हे जे नरदेह दिलेला आहे ना याचा चांगला वापर करायचा. हात दिले ना दान धर्म करा. डोळे दिले ना त्याचं स्वरूप पाहून घ्या. त्याला तुम्ही जा पंढरपूरला जा, मुक्ताईनगरला जा, त्याचं स्वरूप पहा. मुख दिलंय ना त्याचं नामचिंतन करा. पाय दिले ना पंढरपूरची वारी करा. काही काही जणांची बिलाटीचीच वारी राहते. कशाची?
बिलाटीची. दातांचं सांगत होतो मला मी, अक्कलदाड. आता हा जर एक दात पडला तर त्याला किती खर्च येतो? नुसतं रूट कॅनल जर करायचं असलं ना 5 आणि 6 हजार रुपये लागतात. हो, म्हणून जे ओरिजिनल आहे ना त्याची किंमत ठेवा आणि त्या गोष्टी जपा. ते जर डुप्लिकेट एकदाचा दात पडला आणि प्लॅस्टिकचा दात बसवला की किती फजिता होते सांगू का तुम्हाला. आमच्याकडे एक म्हातारा आहे, त्याचा वरचा दात पडला होता व 2 समोरचे दात पडले होते. मग त्याने ते कवडी बसवली होती. काय कवडी म्हणता का त्याला? काय म्हणता? कवडी. हां, ती कवडी बसवली होती. मग ते काय करायचे? व्यायाम करायला जायचे सकाळी सकाळी. तर आमच्या शहरामध्ये मोठमोठे गार्डन आहेत, बगीच्यामध्ये काय करतात 10-15 म्हातारे जमा होतात. मग दिवसभर ड्युटी राहते, कोणाचं काही काम राहते, मग दिवसभर त्यांना हसायला मिळत नाही. तर ते काय करतात? हसण्याचा व्यायाम. तिथे जातात, गोल राऊंड केला की हा 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 त्यांचे हा 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 अशा हसतात ते. मी एकदा गेलो त्यांची गंमत पाहायला. ते हसायचे हा हा हा, बळजबरी हसायचे. त्यांचं हसणं पाहून मला हसू यायचं. मग हा कवडीवाला तो असा समोरच होता माझ्या. त्यांनी जसा केला हा हा हा, जशी कवडी उडाली तशी मी धोत्रा. म्हटलं काय उन भो, असा गंदा बडक वास मारेल एकदम बेकार. विठ्ठल फसगत होते महाराज. ओरिजिनल आहे ना. शाकाहारी राहा, हाडकं फोडू नका. भगवंताने दात दिले ना, हाडकं फोडायसाठी नाही दिले. तुम्हाला खायला कमी आहे का? किती शाकाहारी, किती म्हणजे भाजीपाला आहे, कडधान्य आहे वगैरे भरपूर काही आहे ना. त्याच्यात काय भरलंय? तो एक जण म्हणे महाराज त्याच्या नळ्या भरायला नाही म्हणे बारे. म्हटलं त्याच्या नळ्या भरायला की त्या पोकळ करीन म्हटलं तो. असं त्याचा करू नको. विठाला विठाला तुळशी माळ जाऊ द्या, विषय लांबेल आपला. मुद्द्या सांग. मला सांगा बरं तुम्ही, कीर्तनाचा टाइम झाला की मला एक तर सुमारा राहत नाही बरं. म्हणून बरड चालूच राज. मग तुमचा टाइम झाला की मला लगेच फोन करा. एक तर माझ्या गड्याची चार्जिंग संपली आहे, ते ऑन नाही होते. मला तुमचा टाइम झाला की सांगा. विठाला विठाला. तुळशीचीच माळ का घालावी? कारण तुळस ही कायम पवित्र आहे. तुळशीचं झाड पहा तुम्ही. तुळशीचं झाड आहे ना 24 तास ऑक्सिजन देतं. काय देतं? एकमेव तुळशीचा वृक्ष आहे की ते 24 तास ऑक्सिजन देतं. आणि तुळस ही कायम पवित्र आहे. तुळशीची उत्पत्ती कशी तुम्हाला माहिती का? तुळस कशी उत्पन्न झाली? ऐका, थोडक्यात सांगतो. महत्वाचं कदाचित तुम्ही ऐकलेलं आहे का नाही आहे, पण बोल जाता सांगून देतो. वृंदा होती, वृंदा. आणि तिच्या पतीचं नाव होतं जालंधर. कोण? जालंधर. तर ती वृंदा जी होती ना ती पतिव्रता होती. कशी होती? पतिव्रता. ह्या ज्या महान पतिव्रता आहे ना तिच्यात वृंदेचं नाव घेतलं जातं, सीतेचं नाव घेतलं जातं. अजून रावणाची पत्नी होती. कोण? मंडोदरी. ती सुद्धा पतिव्रता होती. तर ह्या बऱ्याचशा पतिव्रता आहे ना, या पतिव्रतांमध्ये वृंदा सुद्धा आहे महाराज. तर ते वृंदा पतिव्रता असल्यामुळे हा जालंधर नास्तिक होता. तिचा पती होता नास्तिक. तो देवांवर आक्रमण करायचा आणि विशेष म्हणजे विजय मिळवूनच यायचा. तर तो कोणाच्या बळावर विजय प्राप्त करायचा? त्या वृंदेच्या पतिव्रतेच्या बळावर जालंधर हा देवतांशी युद्ध जिंकत होता महाराज. मग सगळे साधू संत लोक, देवदेवता, इंद्रपद धोक्यात आलं. सगळे विष्णूजवळ गेले. म्हटले देवा याचं काहीतरी निकाल लावा, नाहीतर माझं पद धोक्यात आलं. म्हटले आता इंद्राचं ठीक आहे म्हटले. मग देवाने पाहिलं की हा कशाच्या बळावर जिंकतोय? तर पतिव्रतेच्या. मग याच्या पत्नीचं पातिव्रत भंग केलं पाहिजे. ज्यावेळेस जालंधर युद्धाला जातो त्यावेळेस विष्णू भगवंत काय करतात? खाली येतात, डुप्लिकेट जालंधराचं रूप घेतात. तिचा फक्त हात धरतात. कोणाचा? वृंदेचा. हात धरला. परपुरुषाने परस्त्रीला हात जरी लावलं तरी तिचं पातिव्रत भंग होत असते. भगवंताने तिचा हात धरला, तिचं पातिव्रत नष्ट झालं आणि तिकडे जालंधर मारल्या गेला. ज्यावेळेस जालंधर मारला गेला तर त्याचं शिर उडालं, डायरेक्ट तिथं घरी आलं. तिने पाहिलं हे तर माझ्या नवऱ्याचं मुख आहे. मग हे जर माझ्या नवऱ्याचं मुख आहे तर हा माझ्याजवळ माझ्या समोर उभा आहे, हा कोण आहे? तिने हातात पाणी घेतलं महाराज आणि सांगितलं तू तुझ्या मूळ स्वरूपात ये. तू कोण आहेस म्हटले डोंगी. तू जर मूळ स्वरूपात नाही आला तर इथेच तुला जाळून भस्म करेल म्हटलं. देव म्हणे थांब 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 थांब.
भगवंत त्यांच्या मूळ स्वरूपात नारायण स्वरूपात आले. पतिव्रताचं सामर्थ्य किती असतं, तिचा अधिकार किती असतो. काय बोलली असेल ती देवाला, लाज काढली देवाची. लाज, तुला लाज वाटते म्हणे देवा, लाज वाटते तुला. तुम्ही म्हणून पहा बरं, आपण जर म्हटलं ना आपलं वाटोळच आहे, एक तर आपला कोठे स्टायानी आहे बट जेमतेम आहे. त्यांची भक्ती तशी होती, त्यांची श्रद्धा तशी होती महाराज, म्हणून त्यांना तो अधिकार प्राप्त झाला होता. अरे लाज वाटते म्हटले तुला. त्या द्रौपदीच्या वेळेस तू किती साड्या पुरवल्या तिला, भर सभेमध्ये तिची आबरू लुटली जात होती. तो सारी विच नारी थी या नारी विच सारी थी, हे काहीच कळत नव्हतं. ती तुझी बहीण होती म्हणून तिची इज्जत वाजवली तू. मी तुझी भक्ती करत नाही का रे, मी तुझी भक्ती करते, मग माझं पातिव्रत्य का भंग केलं. भगवंताला सांगावं लागलं की अगं तुझ्या पातिव्रत्याच्या बळेवर हा जालंधर देवदेवतांना त्रास देत होता, तरी ऐकत नव्हती ती म्हटले जा म्हटले मला काहीच ऐकायचं नाही, मी तुला श्राप देते, तुला दगड होऊन पडावं लागेल. जसं पाणी फेकलं महाराज, देव झाला दगड. दगड म्हणजे कोण, देव झाला शालिग्राम. कोण झाला, शालिग्राम. आणि तिने काय केलं माहिती महाराज, वृंदेने अग्निकुंड होतं, अग्निकुंड प्रगट केलं, तिच्यात उडी टाकली, त्या अग्निकुंड शांत झालं. पण शांत झाल्यानंतर तिथे जे रोप उगवलं ना महाराज, ते होतं तुळशीचं, ते होतं तुळशीचं. विठाला विठाला विठाला, ते रोप होतं तुळशीचं. मग भगवंताने तिला आशीर्वाद दिला होता, अगं म्हटले वृंदे तू नाराज नको होऊ, मी कायम तुझ्या सोबत राहील आणि तुझं आहे ना माझ्यासोबत, तुझं माझ्यासोबत लग्न लागत जाईल म्हटले. कोणी सांगितलं असं, देवाने. तुम्ही जा गंडकी नदीच्या काठावर जर गेले ना, तिथे ओरिजिनल शालिग्राम मिळतात. तिथे जर ओरिजिनल शालिग्राम पाहायचा असेल, तुळशीचं रोप उचलायचं, गंडकी नदीत टाकायचं, तिथे टाकल्यानंतर जो ओरिजिनल शालिग्राम असतो ना, तो पाण्यावर तरंगून वरती येतो महाराज, आणि तो घरी आणायचा. विठाला विठाला अशी तुळशीची उत्पत्ती आहे. म्हणून तुळस ही आपण घातली पाहिजे, कारण तुळस ही कायम पवित्र आहे. तुळशीचं पाणी आपल्या अंगावर पडलं पाहिजे महाराज. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. गोपीचंदन, गोपीचंदन म्हणजे काय, ज्यावेळेस भगवंताने रासलीला केली ना, शरद पौर्णिमेच्या रात्री पाऊस पडला होता, गोपिकांच्या पायाखाली जो चिखल झाला ना, तो चिखलापासून हे गोपीचंदन तयार झालंय महाराज. आणि हे चंदन भगवंताला फार प्रिय आहे. एकदा भगवंताचं डोकं दुखत होतं, कोणाचं, कृष्णाचं. देवाने काय सांगितलं, अरे जा म्हटले माझ्या भक्ताच्या पायाची माती आणा, ती माती ज्या वेळेस मी माझ्या डोक्याला लावेल ना, त्यावेळेस माझं डोकं शांत होईल. देवाच्या बायका किती होत्या, 16,108. प्रत्येकाकडे गेले नारद महर्षी, तुमच्या पायाची माती द्या. सगळे द्यायला तयार झाले, पण नारद महर्षींनी एक गोष्ट सांगितली, तुमच्या पायाची माती देवाच्या डोक्याला लावली की देवाचं डोकं दुखणं थांबेल, पण तुम्ही नरकात जाल. हे ज्या वेळेस ऐकलं त्याच्या बायकांनी, एकही बायको द्यायला तयार झाली. शेवटी पूर्ण गोकुळात फिरले, वृंदावनात फिरले आणि राधेजवळ गेले. कोण, नारद महर्षी. राधेजवळ गेले, म्हटले राधे तुझ्या पायाची माती पाहिजे. म्हटले का, अगं तुझ्या पायाची माती जर देवाच्या डोक्याला लावली तर देवाचं डोकं दुखणं थांबेल. म्हणे घेऊन जा नारदा. म्हणे पुढे ऐकून घे, त्याचं डोकं दुखणं थांबेल पण तू नरकात जाशील. राधा काय म्हणते माहिती आहे, अरे 1 नाही 10 नाही 100 जन्म जरी मला नरकात पडावं लागलं ना तरी चालेल, पण माझ्या पायाच्या मातीने जर देवाचं डोकं दुखणं थांबत असेल ना, मी 100 जन्म सुद्धा नरकात जायला तयार आहे. असं ते गोपीचंदन महाराज ते प्रत्येकाने कपाळाला लावलं पाहिजे. गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. विठला विठला हृदयात कळवळा पाहिजे वैष्णवांचा. आजकाल आपण कोणाला बी वैष्णव कोणाला बी साधू म्हणतो. आजकाल पोटासाठी संत आणि झले कलित बहुत. या कलियुगामध्ये ना पोटासाठी संत भरपूर आहे. आता मी एवढ्या लांबून आलो, कशा करता आलो सांगा, पैसा असणं पुरता येईल म्हणा तू, असं आहे का? तसं आम्ही धर्मप्रचारक आहोत, आहे की नाही? आम्ही देवना कुत्रा आहेत.
कोणा देव ना आम्ही फक्त रातलेच बुकतस आहे की नाही आमनं काय काम आहे रातले बुकानं हां सकाळी सकाळी को 5 वाजता सकाळी सकाळी मग ओरिजिनल साधू भेटणं फार अवघड झालंय आता आजकाल आहे ना कोणी कोणाच्याही मागे पडतंय ढोंगी धागेदोरे करणारे तर असे गल्लोगल्ली सापडतात आता गल्लोगल्ली आमच्या जळगावचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला मी एक बाई आहे भक्तीनबाई भगत असून भगत तशी बाई आहे भक्तीनबाई ती भक्त कोणाची आहे सैलानी बाबाची सैलानी बाबा माहिती आहे का तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यात तिकडे आहे सैलानी बाबा हां तिच्या अंगात आलं की ते कशी करते सैल्या 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 मग तिचा भोप्या आहे तो तिचा भोप्या कोण तिना नवरा मग तो सांगोस बता माँ तुझे क्या चाहिए माय सांगते माँ को अंडा चाहिए माँ को गुलाब जामुन चाहिए मायला काय बी लागस मग खाटिकच होती ते काही बी चालच तेचले त्यांनी काय केलं त्यांचे 10-15 भक्तगण जमा केले चला म्हटले आपल्याला सैलानी बाबाच्या दर्शनाला जायचंय कुठे सैलानीला 10-15 जण जमा केले महाराज बसमध्ये बसले मग बसमध्ये जर बसले तर तिकीट काढून बसायला पाहिजे ना तिकीट नाही काढलं त्यांनी शेवटचा बाकडा असतो ना बडी गँगनी गँग तडे सगळी गँगची गँग तिथे बसली ती पुढे शेवटच्या बाकड्यावर बसले अशी गर्दी झाली शेवटी जाता येत नव्हतं कंडक्टरने त्यांना तिकीट मागितलं बी नाही आणि त्यांनी बी तिकीट काढलं नाही महाराज तो बुलढाण्याचा घाट चढले वरती गेले आणि पुढे आले गाडी कोणाची चेकरची तो तिकीट चेकर असतो ना गाडी थांबली थांबा मग तो काय करे एक खाले उतारे हां दावतो ना तिकीट कोडे दावटून तिकीट मग हेच 9 नंबर आते मग 3 नवरा तो आणि माय तिनं भोप्या होता तो त्याला सवय पडे म्हणे माय आता उन्हावणे चेकर आणि काय करस थांबाव नाही तुम्ही मग तिने काय करत होता बुचडा मारेल होता आणि त्यानं माशी गुल्फीनी काडी कोसेल होती गुल्फीनी काडी कोसतच ना बाय अशी ते अशी लंबी काडी असा ते असं अशी काडी काढली बा तिने डोकं मोकळं केलं आणि माय घुमायला लागली ती कशी करे मग नुसती सुसुवर थांबली नाही ती काय म्हणे सैल्या 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 ना होती ना अंगमा तो चेकर आला त्याला असं वाटलं त्याने ओळखून घेतलं की ढोंगी आहे आई सैल्या सैल्या करे तो चेकर कसं करे तिकीट 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 म्हणे सैल्या 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 तिकीट 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 सैल्या तिकीट चालू झालं त्यांनी काय केलं माहिती का हे बटन खाली उतार दे ना त्यांनी सगळेचे सगळे खाली उतरले गाडी चालली गेली तरी मायचं चालू सैल्या 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 तिचा भोप्या तो नवरा तो अरे बंद कर म्हणे सैल्या आपल्या थैल्या 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 घ्यात म्हणे गाडी मा ठला ठला कशामुळे झालंय ओरिजिनल साधू होते का ते हा डुप्लिकेट साधूच्या नांदी लागले की फजिती झाल्याशिवाय राहत नाही आणि ओरिजिनल साधू जवळ आले की तुमचा बेडा पार झाल्याशिवाय राहत नाही महाराज विठ्ठला तुळशी माळ गडा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी करायला पाहिजे महाराज नका कार्तिकीची किमान आषाढी वारी तरी करायला पाहिजे आता पुढे आषाढी एकादशी आहे महाराज पंढरपूरची वारी प्रत्येकाने करायलाच पाहिजे आणि मग नाथ बाबा काय सांगतात एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम कैसा नेम आवडे देवासी तो ऐका प्रकार
नामाचा उच्चार रात्रंदिवस, जो नामाचा उच्चार रात्रंदिवस करतो, ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी. असून कैसा नेम? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी. अजून कैसा नेम? अजून कैसा नेम? तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. ज्ञानेश्वर माऊली रखुमाये हरी रखुमाये विठोबा रखुमाई टाळे टाळे रखुमाई विठोबा 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 रखुमाई आदिशक्ती मुक्ताबा आदिशक्ती मुक्ताबाई 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 योग माया मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई हे मुक्ताबाई 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 ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई 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 दासा ठाव देवापा दासा ठाव देवापा हे मुक्ताबाई मुक्ताबाई हे मुक्ताबाई मुक्ताबाई हे आमची आहे मुक्ताबाई आमची आई मुक्ताबाई हे योग माया मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई 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 दासा ठाव देवापाय दासा ठाव देवापा हे मुक्ताबाई 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 हे मुक्ताबाई 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 हे मुक्ताबाई 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 हे मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई की जय. विठ्ठल जय जय ऐकल्याशिवाय कोणी जाऊ नये. जय मंडळी, आपल्या गावामध्ये सालाबादाप्रमाणे शनीश्वर जयंतीनिमित्त जो आपण सप्त्याचा कार्यक्रम ठेवतो, त्याच्यातील आज पहिला दिवस. पहिल्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण सुजितजी महाराज जळगावकर यांनी वेळेवर येऊन शनी महाराजांच्या चरणी आपली सेवा सुपूर्द केली. त्याबद्दल महाराजांचे व ग्रामस्थांच्या वतीने तसेच सत्ता कमिटी आयोजकाच्या वतीने आभार. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम आणि महाराजांना साथ देण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्या सर्वांचे परिचित. आपल्या गावात त्यांचे खूप कार्यक्रम झालेले आहेत, असे सर्वांवर प्रेम करणारे आणि सर्वांच्या आवडते हरिभक्तपरायण पंकजी महाराज, त्याचप्रमाणे मनोहरजी महाराज आणि ज्यांचे मृदुंगावर थाप पडावी असे भूषण महाराज, या सर्व महान कलाकारांची उपस्थिती आपल्या कार्यक्रमाला लाभली. पहिल्या दिवसापासून ते हजर आहेत, त्यांचे सुद्धा आभार. तसेच या सत्यासाठी ज्यांनी हजेरी लावली पहिल्या दिवसासाठी ते नकाने भजनी मंडळ यांचे आभार. उद्याचे कार्यक्रम उद्या 5 ते 6 काकड आरती होईल, संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ होईल आणि रात्री ठीक 9 ते 11 हरिभक्तपरायण खानदेश भूषण गायनाचार्य कथाकार नवनाथ कथाकार भागवत कथाकार
रामायण कथाकार पंकजी महाराज एकतासकर यांचा जोरदार असा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी सर्वांनी हजर राहायचे. तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी जो हातभार लागतो तो हातभार सर्व गावाचा असतो आणि पावत्या फाडण्याचं चालू आहे. आव्हानकडे पावत्या फाडल्या जात आहेत. कृपया ज्यांना देणगी रूपामध्ये आर्थिक देणगी द्यायची असेल त्यांनी कृपया कार्यकर्त्यांकडे आणून द्यायची. फिरण्यासाठी वेळ नाही. कार्यक्रम आपला 4 दिवसाचा आहे म्हणून लवकरात लवकर देणगी जमा करावी आव्हानकडे. तसंच आजचा फराळाचा कार्यक्रम आणि आजची संत सेवा ज्यांच्याकडे होती असे असणारे आमचे श्री किसन सोनू पाटील उर्फ जिभाऊ ज्यांच्याकडे होती. जिभाऊचे सुद्धा आभार. उद्या कार्यक्रम वेळेवर होतील. आज थोडा उशीर झाला कारण जुळवाजुळव चालू होती. आबाही आपल्या निकाल असल्यामुळे बंदोबस्तामध्ये अडकले होते आणि तो कार्यकर्ते अपुरे होते त्याच्यामुळे आज उशीर झाला. उद्या वेळेवर कार्यक्रम चालू होईल. सर्वांनी ठीक 9 वाजता कार्यक्रमासाठी हजर राहायचे. आता कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. घरी जाण्यास हरकत नाही. बोलता बोलता एक सूचना यायची राहिली. मी तुम्हाला कीर्तनात तुळशीचा महिमा सांगितलेलाच आहे. ज्या भाविकांना तुळशीच्या माळ हव्या असतील आमच्या मंगल महाराजांकडे आहेत. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधा.